नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन आय-पी-ओ बघणार आहे, जे की सनशाईन पिक्चर आय-पी-ओ. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण सर्व डिटेल अनालिसिस या ठिकाणी घेऊया. जो आय-पी-ओ आहे तो कसा आहे, त्याची रिस्क काय, फायनान्शियल बिझनेस कसा आहे, फायनान्शियल त्याची काय आहे, रिस्क काय आहे, स्ट्रेंथ काय आहे आणि फायनल रिव्ह्यू त्याचा समजून घेऊया. तर चला सुरू करूया. तर बघा, की या ठिकाणी जो आय-पी-ओ आहे, तो डिटेल आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर बघा, कंपनीचा जो आय-पी-ओ आहे, तो 18 ऑगस्ट या ठिकाणी 18 ऑगस्टला ओपन झाला आहे आणि तो 20 ऑगस्ट 2026 ला क्लोज होणार आहे. त्यासोबतच जे फ्रेश इश्यू शेअर आहे, ते 48 लाख आहे आणि ऑफर फॉर सेल जे ओफीएस म्हणतो, ते 30 लाख शेअर्स आहे. तर या ठिकाणी आर-एच-पी डेटावरून आपण या ठिकाणी पूर्ण माहिती घेतलेली आहे. तर ठीक आहे. त्यानंतर बघा, की कंपनी नेमकं करते काय? तर बघा, कंपनी एक मीडिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस आहे. त्यामुळे सनशाईन पिक्चर ही कंपनी खालील प्रकारचे आपल्याला कंटेंट बनवून देते. कारण ती एक फिल्म बनवणारी कंपनी आहे. तर बघा, फिल्म जी बनवणारी कंपनी त्यासोबतच कमर्शियल फिल्म बनवते. त्यासोबतच टीव्ही सीरियल्स त्या ठिकाणी बनवते आणि वेब सीरीज त्या ठिकाणी ती क्रिएट करते. त्यासोबतच म्युझिक आणि डिजिटल कंटेंट बनवण्याचं काम ही कंपनी करते. बघा, त्यासोबतच आय-पी-ओ, स्क्रिप्ट, प्रोडक्शन्स आणि मार्केटिंग, डिस्ट्रिब्युशन अँड राईट अँड मॉनिटायझेशन अशा प्रकारच्या गोष्टी ही कंपनी करते. तर ठीक आहे. ते हे आर-एच-पी डाटामध्ये आपण सर्व डेटा घेतलेला आहे. तर बघा, त्यानंतर कंपनीचा प्रोजेक्ट आणि पोर्टफोलिओ काय? तर बघा, कंपनीचा प्रोजेक्ट आपल्याला या व्हिज्युअलमध्ये दिसत आहे. तर बघा, कंपनीने फोर्स नावाची जी वेगवेगळे मूव्हीज बनवलेल्या आहेत. तर कोणत्या बॉक्स ऑफिसवर कशा चाललेल्या आहे बघा. फोर्स नावाचा पिक्चर त्यांनी बनवला. त्यासोबतच हॉलिडे बनवलेला दिसतोय. कमांडो सनक या कमांडो फोर्स 2 आणि कमांडो 3 आणि हिसाब नावाचे अ, या ठिकाणी त्यांनी मूव्ही बनवलेला दिसत आहे. हा आपला आर-एच-पी डाटावरून त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे. त्यानंतर बघा, की कंपनीचा रिव्हेन्यू आपण या ठिकाणी बघत आहोत. तर कंपनीचा रिव्हेन्यू जो आहे फायनान्शियल इयर 2026 मध्ये अ, बघा की कसं आहे, तर फिल्म अँड असोसिएट राईट करून 66 सीआर आहे. त्यासोबतच वेब सीरीजमधून 0.19 सीआर आहे आणि म्युझिक अँड सोशल ऑदरमधून 6.96 सीआर आहे. तर अशा प्रकारचा रेव्हेन्यू जे सोर्सेस आहे या कंपनीचा, तो या माध्यमातून कंपनीला मिळतो. तर सर्वात जास्त जे आहे फिल्म अँड असोसिएट राईटकडून आपल्याला या ठिकाणी जास्त बघायला मिळते. ठीक आहे. या ठिकाणी आपण आर-एच-पी डाटावरून ती तुम्ही सुद्धा बघू शकता. त्यानंतर बघा, की फायनान्शियल परफॉर्मन्स कशी आहे कंपनीचं. तर बघा, फायनान्शियल परफॉर्मन्स ही फायनान्शियल इयर 23 पासून आपण फायनान्शियल इयर 26 पर्यंत या ठिकाणी डेटा दिलेला आहे. तर त्यामध्ये कंपनीचा जो रेव्हेन्यू आहे, तो एफ-वाय 23 मध्ये 26 सीआर होता आणि पॅट हा 2 सीआर होता. तर फायनान्शियल 24 मध्ये हा 133 सीआर तर पॅट हा 53 सीआर होता. तर बघा, फायनान्शियल इयर 25 मध्ये 103 सीआर होता, तर पॅट हा 34 सीआर होता. तर फायनान्शियल 26 मध्ये रेव्हेन्यू हा 74 सीआर होता आणि पॅट हा 40 सीआर होता. म्हणजेच यामध्ये आपल्याला बघायला मिळते, की जर कन्क्लुजन आपण जर बघितलं, तर आपल्याला व्होलॅटिलिटी बघायला मिळते. म्हणजेच मूव्हमेंट या ठिकाणी खूप कुठे जास्त, कुठे कमी अशा प्रकारचा बदल आपल्याला या ठिकाणी मिळतो किंवा कॉन्स्टंटली या ठिकाणी आपल्याला एक साइडला मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळत नाही. एक म्हणजे स्ट्रॉंग आपल्याला रेव्हेन्यू बघायला मिळत नाही. ठीक आहे. त्यासोबत पॅट जो आहे तो सुद्धा थोडाफार मजबूत आहे. ठीक आहे. हा सर्व डेटा जो आहे आपण घेऊन आपण अॅनालिसिस केलाय. त्यानंतर बघा की प्रॉबॅबिलिटी किती मजबूत आहे. तर बघा कंपनीचं प्रॉबॅबिलिटी आपण बघूया. तर प्रॉफिटेबिलिटीमध्ये इबिटा आणि पॅट मार्जिन बघू. फायनान्शियल 23 मध्ये इबिटा जो होता तो 64% होता. तर त्यानंतर 16% होता. त्यानंतर पॅट हा 18% होता. 8% होता. त्यानंतर फायनान्शियल इयर 24 मध्ये इबिटा हा 55% होता आणि पॅट हा 39% आपल्याला बघायला मिळतो. त्याचसोबतच फायनान्शियल इयर 25 मध्ये इबिटा हा 49% आणि पॅट हा 33% बघायला मिळतो. त्यासोबतच फायनान्शियल इयर 26 मध्ये इबिटा हा
8% बघायला मिळतो. तर पॅट हा 53% आपल्याला बघायला मिळतो. बघा फायनान्शियल इयर 26 मध्ये प्रॉफिटेबिलिटी आपल्याला काय दिसते? मजबूत दिसते. त्यासोबत मीडिया बिझनेसमध्ये प्रोजेक्ट मिक्स असल्याच्या कारणाने त्या ठिकाणी मार्जिनमध्ये या ठिकाणी आपल्याला दोन्ही यामध्ये बदल झालेला दिसून येतो. ठीक आहे. तर बघा आपल्याला EBITDA हा वाढताना कंटिन्यूअली वाढताना असा दिसतोय. तर त्यासोबतच आपल्याला पॅट सुद्धा वाढताना दिसतोय. हे एक थोडं स्ट्रेंथमध्ये आहे. ठीक आहे. तर बघा आय-पी-ओचा जो आय-पी-ओमध्ये आता पैशाचा वापर कसा करणार आहे कंपनी? तर बघा, आय-पी-ओचा जो पैसा आहे, तो फ्रेश इश्यू केले जाणारे जे शेअर्स आहेत, त्या माध्यमातून त्याचा वापर हा 112 जे सी-आर आहे, तो एक वर्किंग कॅपिटल म्हणून यूज केला जाणार आहे, ऑफिशियल कामासाठी. तर बघा, ऑफर फॉर सेलमध्ये जी रक्कम आहे, ते ऑफर फॉर सेल जी ओ-पी-एस म्हणतो, ती रक्कम जी असते, ती कंपनी जी आहे, ती कधीही स्वतः यूज करत नाही. तर ते जे शेअर होल्डर असतात ते लोकांना विकतात आणि ते घेऊन फुरून जातात. अशा पद्धतीनं ओ-पी-एस असतो जे आपण आर-एच-पी डेटाहून आपण या ठिकाणी घेतलेला आहे. कंपनी फक्त आणि फक्त फ्रेश इश्यू केलेल्या फंडचाच वापर करतात. ते एकतर रिक्वायरमेंटसाठी करतात किंवा डेब्टसाठी करतात किंवा जनरल कॉर्पोरेट पर्पजसाठी करतात. ठीक आहे. ही बाब आपल्याला या ठिकाणी समजून येते. त्यानंतर बघा की आता कंपनीचं ट्रेंड काय आहे ते बघूया. तर बघा कंपनीची ट्रेंड ही कंपनी मजबूत बाजू जर बघितली तर कंपनी एक मल्टी फॉर्मॅट कंटेंट बनवते. जे आपण सेकंड स्लाइडमध्ये बघितलं. त्यानंतर बघा की को प्लस सोल प्रोडक्शन बनवते. कारण कंपनी जे आहे स्वतःचं प्रॉडक्ट स्वतःचं जे प्रोडक्शन हाऊस आहे त्याच्यामुळे कंपनी जी आहे स्वतः इन्व्हॉल्व आहे. तर बघा त्यानंतर जे डिजिटल वर्कफ्लो आहे आणि कॅश स्वतः कंट्रोल करते. ठीक आहे. त्यामुळे ही जे आहे ट्रेंड आहे त्यासोबत एक्सपिरियन्स प्रमोटर आणि मॅनेजमेंट आहे. कंपनीकडे एक्सपोर्ट मॅनेज मॅनेजमेंट आहे. ठीक आहे. त्यासोबतच आय-पी आणि राइट मॉनिटायझेशन्स जे आहे स्वतः करते. ठीक आहे. ती कंपनीजवळ स्वतः आय-पी आहे आणि राइट मॉनिटायझेशन्स स्वतःचे आहे. ठीक आहे. ही एक स्ट्रेंथ आहे. त्यानंतर बघा अपकमिंग कंटेंट पाइपलाईन ती कंटिन्युअसली बनवत राहते. ही कंपनीची एक स्ट्रेंथ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर बघा, की कंपनीसोबत आपल्याला कुठलीही कंपनी बघत असताना ट्रेंड सोबत त्याची रिस्क सुद्धा बघणे गरजेचे असते. तर बघा, आपण ट्रेंड बघितली, आता आपण कंपनीची रिस्क बघूया. तर बघा, इन्व्हेस्टरने काय लक्षात घेतले पाहिजे या ठिकाणी? तर बघा, रिस्क फार महत्त्वाचं असतं. बघा, बॉक्स ऑफिस जे आहे त्यावरती जे फिल्म प्रोडक्शन आहे त्यांना डिपेंडंट राहावं लागतं. जर आपल्याला बॉक्स ऑफिस मिळालं, तर ती मूव्ही चालण्याचे चान्सेस असतात. बघा, ऑडियन्स प्रेफरन्स बदलण्याचा धोका त्या ठिकाणी असतो. कारण ऑडियन्स कुठे शिफ्ट झालेले आहेत ते मात्र महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, की ओ-टी-टी डिस्ट्रिब्युशन्स जे आहे, ते या ठिकाणी फार महत्त्वाचा रोल प्ले करते. म्हणून या ठिकाणी हे सुद्धा एक मोठा त्या ठिकाणी एक रिस्क आहे. त्यानंतर बघा, की प्रोजेक्ट वाईज रेव्हेन्यू व्हॉलॅटिलिटी आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामुळे प्रत्येक प्रोजेक्ट हा एक सारखा नसतो. प्रोजेक्टमध्ये कधी प्रॉफिट, कधी लॉस होतं. त्यामुळे कॉन्स्टंट एक मध्ये प्रॉफिट बघायला मिळत नाही. म्हणून या ठिकाणी प्रोजेक्टवर रेव्हेन्यूमध्ये आपल्याला व्हॉलॅटिलिटी बघायला मिळते. त्यानंतर बघा, की हाय प्रोडक्शन्स आणि वर्किंग कॅपिटल जे आहे लागते. प्रोडक्शन बनवण्यासाठी जे आपल्याला कॅपिटल लागते ती खूप जास्त कॅपिटल लागते आणि ती इन हँड लागते. म्हणून त्या ठिकाणी एक हाय वर्किंग कॅपिटलची गरज असते म्हणून एक रिस्क आहे. त्यानंतर बघितलं तर अपकमिंग जे प्रोजेक्ट आहे ते एक्झिक्युशन जे आहे त्यामध्ये रिस्क आहे. अपकमिंग जे प्रोजेक्ट आहेत ते कंटिन्यू ठेवणे किंवा त्यासोबत एक्झिक्युशन करणे हे एक महत्त्वाचा एक रोल त्या ठिकाणी प्ले करते. त्यासोबत हा एक मोठा एक रिस्क फॅक्टर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. तर बघा या ठिकाणी आपण आर-एच-पी डेटावरती पूर्ण अॅनालिसिस करून या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, की आता आपण आलेलो, की सर्व बाबी या ठिकाणी आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर बघा, की आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, की या ठिकाणी आय-पी-ओला अॅनालिसिस केल्यानंतर की कसं समजलं? तर बघा, आपण बिझनेस जर ओव्हरऑल जर बघितला, आपण जे कंटेंट आपण या ठिकाणी बघितले, तर ओव्हरऑल आपण त्याला फॉर रेटिंगच्या संदर्भात आपण देऊ शकतो. तर त्यानंतर बघा फायनान्शियल अनालिसिस आपण 3 रेटिंग या ठिकाणी देऊ शकतो. ग्रोथ जर बघितली कंपनीची, तर त्यासाठी आपण 3 रेटिंग या ठिकाणी कंपनीला देऊ शकतो. जर रिस्क बघितली त्यामध्ये पण आपण 5 पैकी आपण त्याला 3 रेटिंग त्या ठिकाणी देऊ शकतो. ठीक आहे. तर फायनान्स स्कोर जर बघितला तर कंपनीला 20 तारखेनंतर काय प्राइस बँड येते, व्हॅल्युएशन कसं असतं, त्यानंतर ते फार महत्त्वाचं असतं. ठीक आहे.
तर आता घ्यायची काळजी काय? तर प्लस पॉइंट कंपनीमध्ये काय आपल्याला बघायला मिळतो? तर बघा, एक अनुभवी मॅनेजमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. त्यासोबत कंटेंट आणि पोर्टफोलिओ त्या आहे. कारण ती एक एक्सपिरियन्स मॅनेजमेंट त्यासोबत एक एक्सपिरियन्स कंपनी आहे, प्रोडक्शन हाऊस आहे. त्यासोबतच मजबूत प्रॉफिटेबिलिटी आपल्या त्या ठिकाणी बघायला मिळते. तर त्यानंतर बघा, की रिस्क काय होतं? तर बघा, ओलांडायला एक रिव्ह्यू आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला. आणि त्यानंतर प्रोजेक्ट जे सक्सेस होतं ते सक्सेस आहे ते इतरांवर डिपेंडेंट असतं का बॉक्स ऑफिसवर. त्यानंतर बघा की मीडिया बिझनेस आहे, अनसर्टिनिटी त्या ठिकाणी बघायला मिळते. ओ-टी-टी प्लॅटफॉर्म किंवा डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्मवर जरासा त्या ठिकाणी आपल्याला फक अ, त्या ठिकाणी रिस्क फॅक्टर त्या ठिकाणी बघायला मिळतो. तर बघा की फायनल डिसिजन आपल्याला कधी घ्यायचंय, तर बघा व्हॅल्युएशन आपलं क्लिअर असलं पाहिजे. प्राइस बँड किती आहे? सबस्क्रिप्शन जी-एन-व्ही पाहून पुन्हा ती स्वतःला अपडेट करण्यासाठी हे माझं एनालिसिस झालं. तुमचं एनालिसिस जे आहे, आर-एच-पी जो डाटा दिलेला आहे, त्यावरून स्वतःच एनालिसिस करायचं आणि त्यानंतरच आपले डिसिजन्स घ्यायचे. ठीक आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे. तुम्हाला हा आय कळला असेल. तुम्हाला हा आय कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये सांगावा. भेटूया नेक्स्ट आय मध्ये. धन्यवाद.